नमस्कार. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या राजकारणातील आजवरचे सर्वात खळबळजनक आणि चक्रावून टाकणारे विशेष कव्हरेज. महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतराचा मोसम संपला असं जर तुम्हाला वाटत असेल तर थांबा, कारण पडद्यामागे असा काही खेळ सुरू झालाय ज्याची कल्पना खुद्द मातोश्रींनीही केली नव्हती. 2 दिवसापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे तब्बल 6 बडे खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले आणि शिंदेंनी ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याची सिंहगर्जना केली. हा धक्का थंडावत नाही तोच आता मुंबईपासून दिल्लीपर्यंत एकच खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या मते ठाकरे गटाला आतापर्यंतचा सर्वात मोठा सुरुंग लागणार आहे. ठाकरे गटाचे उरलेले 14 आमदार आता एकनाथ शिंदेंच्या नंदनवन बंगल्याची वाट धरण्याच्या तयारीत आहेत. पण या सगळ्यात सर्वात मोठा आणि गंभीर प्रश्न हा आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना थेट आव्हान देत लगावलेला तो टोला आता ठाकरेंना राजकारणातून कायमचे वजा करणार का? 6 खासदारांच्या प्रवेशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळत एक थेट टोला लगावला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते, 2022 मध्ये आम्ही 40 आमदार सोबत घेऊन उठाव केला होता. आज आम्ही सिक्सर मारला आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. पुढे पुढे पहा नेमकं होतंय तरी काय. बाळासाहेबांचे खरे विचार आमच्याकडे आहेत आणि आमच्या कामाचा धडाका पाहून उरलेले लोकही आमच्याकडे येण्यास उत्सुक आहेत. हा टोला उद्धव ठाकरेंना प्रचंड जड जाण्याची आणि त्यामागील सस्पेन्स वाढवण्याची 3 मुख्य कारणे आहेत. नंबर 1, नेतृत्वाची विश्वासार्हता संपणार. एकामागून एक खासदार आणि आता 14 आमदार जर सोडून जाणार असतील तर उद्धव ठाकरेंना स्वतःचा गड आणि माणसे सांभाळता येत नाही हा संदेश जनतेला जाईल. नंबर 2, अस्तित्वाची शेवटची लढाई. जर हे 14 आमदार गेले तर ठाकरे गटाकडे विधानसभेत केवळ 6 आमदार उरतील. पक्ष तांत्रिक आणि कायदेशीर दृष्ट्या पूर्णपणे संपुष्टात येण्याची भीती आता निर्माण झाली आहे. नंबर 3, मातोश्रीवरील पॅनिक बटन. या टोल्यानंतर ठाकरे गटात एवढी घबराट पसरली आहे की उद्धव ठाकरेंनी तातडीने आमदारांची आणीबाणीची बैठक बोलावली. पण त्या बैठकीत जे घडले त्याने ठाकरेंच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. ते काय म्हणाले आहेत हे आपण पुढे पाहणारच आहोत, पण त्याआधी समजून घेऊया या संपूर्ण विषयाची इनसाइड स्टोरी. 6 खासदार गेले, आता 14 आमदारांची पाळी. काय हे पडद्यामागचा प्लॅन? प्रेक्षकांनो, हा विषय जितका वरवर सोपा दिसतोय तितका तो नाही. यामागे अनेक महिन्यांची गुप्त रणनीती आहे. गेल्या 48 तासातील घडामोडींवर नजर टाकली तर या ऑपरेशन टायगरचा थरार तुमच्या लक्षात येईल. दिल्लीत ठाकरे गटाने खासदारांची अत्यंत महत्वाची बैठक बोलावली होती, ज्याला 6 खासदारांनी अचानक दांडी मारली. मुंबईमधील YB चव्हाण सेंटरमध्ये एका मोठ्या सोहळ्यात या 6 खासदारांनी म्हणजेच ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय जाधव यांनी अधिकृतपणे शिंदे गटात प्रवेश केला. प्रेक्षकांनो, हा प्रवेश पूर्ण होताच शिवसेनेचे आक्रमक नेते संतोष बांगर यांनी कॅमेऱ्यासमोर येत एक जाहीर आव्हान केलं. एक मोठा बॉम्ब फोडला. नेहमीच आपल्या आक्रमक आणि रोकटोक विधानांसाठी चर्चेत असणारे संतोष बांगर म्हणाले, पिकलेला आंबा कधी गळेल सांगता येत नाही. 6 खासदार तर फक्त झाकी आहे. उद्धव ठाकरेंचे उरलेले 14 आमदार पुढच्या काही दिवसात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश करणार आहेत. मातोश्रीवर कितीही बैठका घेतल्या तरी आमदारांचे मन आता तिथे राहिलेले नाही. संतोष बांगर यांच्या एका विधानाने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. पण विचार करा, हे आमदार आताच फूट पडण्याच्या मनस्थितीत का आहेत? 2029च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीला अजून भरपूर वेळ असताना 2026च्या आजच्या घडीला हे आमदार एवढे अस्वस्थ का आहेत? यामागे 3 मोठी आणि व्यावहारिक कारणे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे विकास निधी आणि मतदारसंघांचा प्रश्न. 2024 मध्ये महायुतीचे सरकार पूर्ण ताकदीने सत्तेत आले. आता 2029 पर्यंत म्हणजेच आणखीन 3 ते 4 वर्ष विरोधी बाकावर काढायची आहेत. सत्ताधाऱ्यांशिवाय मतदारसंघात 1 रुपयाचा विकास निधी आणणे आमदारांना अत्यंत अशक्य झालं आहे. 5 वर्ष कामे झाली नाहीत तर 2029 मध्ये
जनता आपल्याला घरी पाठवेल ही भीती आमदारांना आहे। पण आता सर्वात मोठा सस्पेन्स तो म्हणजे आमदार संतोष बांगर यांनी दावा केलेले ते 14 आमदार नेमके कोण आहेत। चला एकामागून एक प्रत्येक नावाचा, त्यांच्या जिल्ह्यांचा आणि मतदारसंघांचा संपूर्ण कच्चा चिट्टा आता आपण उघडणार आहोत। प्रेक्षकांनो, आता आपण त्या 14 नेत्यांबद्दल बोलणार आहोत ज्यांची नावे सध्या राजकीय कॉरिडॉरमध्ये, गुप्त बैठकांमध्ये आणि गुप्तचरांच्या डायरीत सर्वात आघाडीवर आहेत। हे नेते सध्या कोणत्या जिल्ह्यात कार्यरत आहेत आणि 2026च्या म्हणजे आजच्या घडीला नेमकी त्यांची परिस्थिती काय आहे, म्हणजेच राजकीय परिस्थिती सविस्तरपणे समजून घेणार आहोत। बघा, आता पहिला क्रमांक म्हणजे आमदार वैभव नाईक, कुडाळ मालवण जिल्हा सिंधुदुर्ग। सध्याचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। राजकीय स्थिती बघायला गेलं तर विद्यमान आमदार कोकणात नारायण राणे आणि महायुतीच्या अवाढव्य ताकदीशी लढून ते विधानसभेत टिकून आहेत। पण विरोधी बाकावर राहून पुढील 3 ते 4 वर्ष सिंधुदुर्गात विकास निधी मिळवणे अत्यंत कठीण जात असल्याने ते शिंदे गटाच्या रडारावर असल्याची चर्चा आहे। नंबर 2 आमदार भास्कर जाधव, गुहागर जिल्हा रत्नागिरी। सध्याचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। राजकीय स्थिती बघायला गेलं तर विद्यमान आमदार ठाकरे गटाची बुलंद तोप, पण कोकणातील बदलती स्थानिक समीकरणे पाहता रत्नागिरी जिल्ह्याच्या आणि आपल्या मतदारसंघांच्या हितासाठी ते सत्ताधारी गटाशी पडद्यामागून जुळवून घेऊ शकतात असा दावा केला जातोय। नंबर 3 आमदार राजन साळवी, राजापूर जिल्हा रत्नागिरी। सध्याचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। राजकीय स्थिती पाहायला गेलं तर माजी आमदार आणि आता आगामी काळातील राजकीय पुनर्वसन आणि संरक्षणात्मक राजकारणासाठी ते शिंदेच्या शिवसेनेत जाऊ शकतात अशी दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। नंबर 4 आमदार सुनील प्रभू, दिंडोशी मुंबई उपनगर जिल्हा। सध्याचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। राजकीय स्थिती पाहायला गेलं तर विद्यमान आमदार मुंबईतील ठाकरे गटाचा अत्यंत विश्वासू चेहरा, परंतु आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वॉर्डांची कामे मंजूर करून घेण्यासाठी आणि पक्षाची मुंबईवरील पकड टिकवण्यासाठी शिंदे गट अशा बड्या नेत्यांशी संपर्क साधत असल्याचा दावा आता समोर येतोय। आमदार प्रकाश पातफरकर, चेंबूर मुंबई उपनगर जिल्हा। सध्याचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। राजकीय स्थिती पाहायला गेलं तर विद्यमान आमदार मुंबईत शिंदे गट ज्या वेगाने सकारात्मक आणि संघटनात्मक फेरबदल करत आहे ते पाहता आगामी निवडणुकीत स्वतःचा गड वाचवण्यासाठी ते चाचपणी करत असल्याची चर्चा समोर आली आहे। नंबर 6 आमदार संजय पोतनीस, कालिना मुंबई उपनगर जिल्हा। सध्याचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। राजकीय स्थिती पाहता विद्यमान आमदार मतदारसंघातील रखडलेल्या नागरिक कामासाठी आणि विकास निधी अभावी नाराज असल्याने त्यांचे नाव सर्वात चर्चेत आहे। नंबर 7 आमदार अजय चौधरी, शिवडी मुंबई जिल्हा। सध्या पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। राजकीय स्थिती पाहता विद्यमान आमदार दक्षिण मुंबईतील ठाकरे गटाचा बालेकिल्ला त्यांनी राखला, परंतु पक्षात डावलले जात असल्याच्या भावनेतून आणि शिंदे गटाशी पडद्यामागची चर्चा सुरू असल्याचा दावा सूत्रांच्या माहितीनुसार मिळालेला आहे। नंबर 8 आमदार राकेश कोरेगावकर, भांडूप पश्चिम मुंबई उपनगर जिल्हा। सध्याचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। राजकीय स्थिती पाहता विद्यमान आमदार ईशान्य मुंबईतून मोठे खासदार फुटल्यानंतर आता राकेश कोरेगावकर यांच्यावरही मुंबई उपनगरात स्थानिक पातळीवर राजकीय पुनर्रचना करण्यासाठी शिंदे गटाकडून दबाव असल्याचा दावा केला जातोय। नंबर क्रमांक 9 आमदार नितीन देशमुख, बाळापूर जिल्हा अकोला। सध्याचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। ते अकोला जिल्हा प्रमुख देखील आहेत। राजकीय स्थिती पाहता चुरशीच्या तिरंगी लढतीत गड राखणारे नितीन देशमुख हे ठाकरे गटाचे कट्टर निष्ठावान मानले जातात, जे 2022 मध्ये सुरतवरून परत आले होते, परंतु विदर्भातील आणि अकोला जिल्ह्यातील महायुतीच्या वाढत्या प्रभावात पुढील 3 ते 4 वर्ष मतदारसंघात कामे खेचून आणण्यासाठी त्यांच्या नावावरही अंदाज लावले जात आहेत। नंबर क्रमांक 10 आमदार राहुल पाटील, जिल्हा परभणी। सध्याचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। राजकीय स्थिती पाहता विद्यमान आमदार परभणीचे खासदार संजय जाधव यांनी 2 दिवसांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे परभणीतील संपूर्ण पॅटर्न बदलताना दिसणार आहे।
त्यामुळे राहुल पाटील हेही खासदारांच्या पावलावर पाऊल ठेवणार का? हा सस्पेन्स परभणीत जोर धरणार आहे. नंबर क्रमांक 11, आमदार कैलास पाटील, धाराशिव. सध्याचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. राजकीय स्थिती पाहता विद्यमान आमदार धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर शिंदेच्या शिवसेनेत गेल्यामुळे त्यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे आमदार कैलास पाटील हे देखील मतदारसंघात मोठी कामे आणण्याच्या दृष्टीने मातोश्रीला जय महाराष्ट्र करणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. नंबर क्रमांक 12, आमदार सुनील भुसार, विक्रमगड, जिल्हा पालघर. सध्याचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच शरदचंद्र पवार. राजकीय स्थिती पाहता माजी आमदार पराभूत. पालघर जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यातील मोठे नेते. पराभवानंतर क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे. नंबर क्रमांक 13, यामध्ये आमदार उदयसिंह राजपूत, कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. सध्याचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. राजकीय स्थिती पाहता माजी आमदार पराभूत, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील. या मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलल्यामुळे पुढील निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी त्यांना सत्ताधारी गटाच्या पाठिंब्याची गरज वाटत असल्याची चर्चा आता समोर येत आहे. 14व्या क्रमांकाचा आमदार म्हणजे ऋतुजा लटके, अंधेरी पूर्व, मुंबई उपनगर जिल्हा. सध्याचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. राजकीय स्थिती पाहता विद्यमान आमदार मुंबईतील विकास कामे आणि पालिकेच्या रखडलेल्या कोट्यवधींच्या निधीसाठी महायुती सरकारशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या आमदारांच्या यादीत त्यांचे नाव सूत्रांनी घेतले आहे. मित्रांनो, आता सर्वात मोठा ट्विस्ट. संतोष बांगर यांनी हा दावा केल्यानंतर उद्धव ठाकरे शांत बसलेले नाहीत. त्यांना कळून चुकले आहे की आता आमदारांचा किल्ला ढासळू शकतो. म्हणूनच त्यांनी तातडीने मातोश्रीवर सर्व आमदारांची आणीबाणीची आणि अत्यंत गोपनीय बैठक बोलवली. सर्व आमदारांना फोन करून तुम्ही कुठेही असाल त्या ठिकाणाहून तातडीने मुंबईत पोहोचा असे आदेश देण्यात आले होते. पण या बैठकीतून जी इनसाइड इन्फॉर्मेशन समोर आली आहे ती ठाकरे गटाची झोप उडवणारी आहे. सूत्रानुसार तब्बल 4 आमदारांनी या बैठकीला दांडी मारली. या आमदारांनी अधिकृतपणे आजारपण किंवा कौटुंबिक कारणांचे निमित्त पुढे केले आहे. तरी राजकारणात आणि त्यांच्याशी आता संवेदनशील काळात उपस्थिती राहण्याचा अर्थ काय असतो हे सांगायला कोणत्याही राजकीय तज्ज्ञांची गरज नाही. 2029च्या विधानसभा निवडणुकीला जरी वेळ असला तरी सध्याचा हा काळ पक्षाची पकड मजबूत ठेवण्यासाठी आणि आगामी स्थानिक निवडणुकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि अशा वेळी आमदारांची ही दांडी खूप काही सांगून जाते. एकनाथ शिंदे यांनी आखलेले हे ऑपरेशन टायगर इतके गुप्त आणि अचूक आहे की कोणत्या दिवशी कोणता नेता उपमुख्यमंत्र्यांच्या नंदनवन निवासस्थानी दिसेल याचा अंदाज ठाकरेंच्या इंटेलिजन्सला सुद्धा देता येणार नाही. यामुळे मातोश्रीवरील बैठकीत उरलेल्या आमदारांकडून निष्ठा बदलणार नसल्याची तोंडी आश्वासनं आणि रणनीती आखण्याची वेळ ठाकरे गटावर आली आहे. आता विचार करा, जर हे 14 आमदार किंवा यातील प्रमुख चेहरे खरोखर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत दाखल झाले तर याचे महाराष्ट्राच्या राजकारणात काय दूरगामी परिणाम होतील. नंबर 1, विधिमंडळातील अधिकृत अस्थिरता संपणार. जर बहुतांश विद्यमान आमदार गेले तर विधानसभेत ठाकरे गटाचे संख्याबळ बोटावर मोजण्या इतके उरेल. यामुळे विरोधी पक्ष म्हणून मिळणारे अधिकार आणि सभागृहातील वजन पूर्णपणे संपुष्टात येईल. नंबर 2, मुंबई महापालिकेच्या ठाकरेंची पकड. मुंबई महापालिकेवर ठाकरेंची पकड सैल होणार. संभाव्य नेत्यांमध्ये मुंबई आणि उपनगरातील 5 ते 6 बड्या आमदारांचा समावेश आहे. मुंबई महापालिका ही ठाकरेंची खरी ताकद आहे. जर मुंबईत आमदार टिकले नाहीत तर आगामी निवडणुकीत शिंदे गटाला रोखणे अत्यंत जड जाणार आहे. नंबर क्रमांक 3, महाविकास आघाडीत दुय्यम स्थान. काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी आता उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये पहिल्यासारखे झुकते माप देणार नाही. 2029च्या विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात ठाकरेंना पूर्णपणे बॅकफूटवर जावे लागणार आहे. तर प्रेक्षकांनो, 2026 मधील हा राजकीय थरार केवळ एका पक्षाच्या मर्यादित नाही तर तो महाराष्ट्राच्या भविष्यातील सत्तेची संपूर्ण गणित बदलणारा खेळ आहे. एकनाथ शिंदे यांनी मारलेला खासदारांचा सिक्सर
आणि संतोष बांगर यांनी दिलेला 14 आमदारांचा इशारा आता खरोखरच ठाकरेंची चिंता वाढवणार आहे। पण जाता जाता सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, 6 खासदार गमावल्यानंतर 14 आमदार वाचवण्यात आणि आगामी स्थानिक निवडणुकीपर्यंत आपला गड सुरक्षित ठेवण्यात उद्धव ठाकरे यशस्वी होतात की एकनाथ शिंदे आणि संतोष बांगर पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरचा अंतिम दणका देऊन संपूर्ण शिवसेना आपल्या बाजूने भक्कम करतात। हा सस्पेन्स अजून संपलेला नाही। तुम्हाला काय वाटतं? नितीन देशमुख, भास्कर जाधव किंवा वैभव नाईक यांसारखे कट्टर नेते ठाकरेंसोबत शेवटपर्यंत राहतील का, किंवा मतदारसंघांच्या विकासासाठी आणि निधीसाठी शिंदेच्या गोटात सामील होतील? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच प्रत्येक हेडलाईन, स्टोरी आणि खळबळजनक विश्लेषणासाठी आताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।